कोल्हापुरात पावसाची विश्रांती, पूरस्थिती मात्र कायम. शिरोळ, नृसिंहवाडी, कुरुंदवाडमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. एनडीआरएफचं पथक पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहे. राधानगरी धरणाचे 6 पैकी 4 दरवाजे बंद झालेले आहेत. कोल्हापुरात काल दिवसभर पावसाची उघडीप होती. गेल्या आठवड्याभरापासून पावसाला जोर होता. धरण क्षेत्रातही पावसाला जोर कमी झालेला आहे. राधानगरी धरणाचे उघडलेले 6 पैकी 4 दरवाजे बंद झालेले आहेत. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग देखील कमी झालेला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील संथ गतीने वाढत आहे. या संदर्भात अधिकची अपडेट देत आहेत विशाल पुजारी, आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी. विशाल, काय परिस्थिती आहे कोल्हापुरात? पावसाची स्थिती कशी आहे? किरण, कोल्हापुरात पावसाची थोडीशी उघडीप पाहायला मिळते. सकाळी थोडाफार आज रिमझिम होती, मात्र काल दिवसभर पावसानं उघडीप दिलेली. थोडंफार ऊन पाऊस असं सुद्धा खेळी पाहायला मिळालेली होती. सध्या कोल्हापुरातल्या पंचगंगेची पाणी पातळी सुद्धा स्थिर असल्याचं पाहायला मिळते. काल दिवसभरात पंचगंगा नदीची जवळपास अर्धा फूट इतकीच पाणी पातळी वाढली. त्यामुळं पूर परिस्थिती जी आहे ती जैसे तेच असल्याचं पाहायला मिळते. पाऊस कमी असल्यामुळं पाणी पातळीत हळूहळू संत गतीने वाढवत असल्याचं पाहायला मिळतंय. राधानगरी धरणाचे जे आहे ते 6 स्वयंचलित दरवाजे 2 दिवसापूर्वी उघडलेले होते, मात्र काल 4 दरवाजे बंद झाले. सध्या 2च दरवाजांमधून पाणी विसर्ग सुरू आहे. जवळपास 4656 क्युसेक इतका विसर्ग सध्या सुरू आहे. त्यामुळं या पाण्याच्या पंचगंगा नदीमध्ये संत गतीने वाढ होते. त्यामुळं कोल्हापूर शहर परिसरात आणि आजूबाजूच्या गावामध्ये थोडंफारची पाण्याची परिस्थिती सध्या जैसे तेच असल्याचं पाहायला मिळते. त्याचबरोबर शिरोळ, इचलकरंजी, या कुरुंदवाड या भागांमध्ये सुद्धा जे पाणी शिरलेलं आहे पुराचं, ते सुद्धा स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं जर का पुढच्या 1-2 दिवसात जर का पावसाचं प्रमाण वाढलं तर कोल्हापूरला आणखी या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते आणि पुन्हा पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं जिल्हा प्रशासन अजूनही सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय. एनडीआरएफची टीम संपूर्ण जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. काल दिवसभरात एनडीआरएफच्या टीमनं ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी पाहणी केली. जी संपूर्ण तयारी आहे, त्या बोट असतील त्यांना बचाव पथकाला जी साहित्य लागणार त्याची संपूर्ण पाहणी केली. त्यामुळे एनडीआरएफची टीम संपूर्ण या ठिकाणी 2 टीम सध्या दाखल झालेल्या आहेत. जवळपास 32 जवान एका टीममध्ये आहेत. असे 64 जवान सध्या संपूर्ण कोल्हापूरमध्ये एनडीआरएफचे आहेत. हे संपूर्ण परिस्थितीवर ते लक्ष ठेवत आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा संभाव्य महापूर परिस्थितीसाठी जिल्ह्यातल्या पेट्रोल पंपांना पेट्रोल आणि डिझेल याचा राखीव साठा ठेवावा अशी आवाहन देखील केलेलं आहे. त्याचबरोबर संपूर्ण पावसाचा आढावा घेऊन हवामान विभागाने सुद्धा सांगितले की पुढच्या काही 2 दिवसामध्ये पावसाचा जोर सुद्धा कमी होईल. त्यामुळं पुढे पावसाची परिस्थिती कशी राहील त्यावर संपूर्ण कोल्हापूरची पूर परिस्थिती निर्माण असणार आहे. नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.